पेपर लीक प्रकरणावरून देशातील राजकारण तापलंय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी घोषणा केली आहे, तर दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधत 3 ठोस मागण्या केल्या आहेत। पाहूया दोन्ही नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अर्थात ट्विटर पोस्टमध्ये म्हटलंय, आपल्या तरुणांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य यापेक्षा अधिक महत्त्वाचं काहीही नाही। पेपर लीक प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींना जलद आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला दिले। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही घेतलेल्या उपाययोजनांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। जे कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळ करण्याचा प्रयत्न करतील त्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पोस्टला उत्तर देताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय, आपल्या तरुणांचं भविष्य सर्वाधिक ज्यांनी उद्ध्वस्त केलं ते तुम्हीच आहात। तुम्ही देशातील शिक्षण व्यवस्थेवर पूर्णपणे ताबा मिळवू दिला, तिचं नुकसान होऊ दिलं आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचं संरक्षण केलं। विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत। 1. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा। 2. विद्यार्थ्यांची माफी मागा आणि 3. विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा। त्यामुळे आता पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकार आणि विरोधक आमने सामने आलेत। एका बाजूला सरकार कठोर कारवाईचं आश्वासन देत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक सरकारलाच या परिस्थितीसाठी जबाबदार धरतायत। या वादावर पुढे काय घडतं याकडे देशाचं लक्ष लागलंय। या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत की सरकारची भूमिका योग्य वाटते? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।